नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रथित यश अशा महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित मसगा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र विषय शिक्षक श्री बागुल सर आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून जगभरामध्ये कोरोना अर्थात कोविड-19 या विषाणूने थैमान घातले आहे. लाखो लोकांनी आपले प्राण त्यात गमावले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण अधिकाधिक सतर्क राहणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने स्क्रीनवर 2 सूचना फलक दिलेले आहेत. त्या फलकांवर ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा जर आपण काटेकोरपणे पालन केल्यास आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला या महाभयंकर विषाणूपासून वाचवू शकतो. मित्रांनो, आज आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 4थ्या प्रकरणाचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ 3 भागात विभागलेला आहे. गेल्या 3 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण ज्या 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे त्या 3 प्रकरणांचा आपल्याला धावता आढावा या व्हिडिओत घ्यायचा आहे. तदनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही भाग वगळलेला आहे आणि म्हणजे आपल्या अभ्यासक्रमातून जो भाग वगळलेला आहे, तर 4थ्या प्रकरणातला कोणते मुद्दे, कोणता भाग वगळण्यात आला आहे त्याचाही आपल्याला अभ्यास या आजच्या व्हिडिओत करायचा आहे. तदनंतर 4थ्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा कोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याचाही आढावा आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. चला तर पहिलं जे प्रकरण आहे ज्याचं नाव आहे 1991 नंतरचं जग. आपण इयत्ता 11वीमध्ये 1945 ते 1991 म्हणजेच काय, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आणि 1991 मध्ये पर्यंत या कालखंडाचा शीतयुद्धाचा अभ्यास आपण 11वीमध्ये केलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, त्यानंतर एकध्रुवीयतेचा उदय म्हणजेच काय, नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनच्या भिंतीचं पतन झालं. म्हणजेच पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांना विभागणीसाठी जी भिंत 1961 मध्ये बांधली होती बर्लिन शहरामध्ये, तिचं पतन झालं. त्यानंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि विघटन झाल्यानंतर नव्या राष्ट्रांचा उदय झाला. ते राष्ट्र कोणकोणती याचाही अभ्यास आपण या प्रकरणात केला आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जगात एकच महासत्तेचा उदय झाला, ती म्हणजे अर्थात अमेरिका. परंतु 20व्या शतकात संपल्यानंतर 21व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये एक अत्यंत भयानक अशी घटना ही घडली. म्हणजेच 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन या 2 अतिमहत्त्वाच्या इमारतीवर अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना अल-कायदा या संघटनेने दहशतवादी हल्ला केला. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये जगाची विभागणी एकध्रुवीयतेकडून बहुध्रुवीयतेकडे किंवा प्रादेशिकवादाच्या दृष्टीने सुद्धा जगाची वाटचाल झाली आणि ते आपण पहिल्या प्रकरणात अभ्यास केला. युरोपामध्ये प्रामुख्याने 1989 मध्ये पूर्व युरोपात मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह हा मोठ्या प्रमाणावर धरला जाऊ लागला. आणि त्याच दृष्टीने अनेक राज्यांनी अधिक स्वायत्तता मिळावी यासाठी आग्रह धरला आणि त्याचाच पुढची स्टेप म्हणजे स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. या दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहांचा वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून युरोपामध्ये काही नवीन राष्ट्रांचा उदय झाला. आता अजून उदाहरण घेत तुम्हाला समोर नकाशा दिलेला आहे. त्या नकाशाचं आपण व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर आपल्याला अनेक गोष्टी त्या
सगळ्या गोष्टीचा आपल्या ज्ञात होऊ शकतो. चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या 2 राष्ट्रांमध्ये विभाजन झालं. त्यानंतर युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्याच्या विघटनानंतर जी काही 15 राष्ट्र उदयास आली त्यात अर्थात आर्मेनिया, मॉल्डोवा, इस्टोनिया, लॉटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, तजाकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकिस्तान आणि रशिया या 5 राष्ट्रांचा उदय झाला हे आपल्याला या प्रकरणात अभ्यासलं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 1990मध्ये जेव्हा इराणने कुवेतवर आक्रमण केलं, मी पुन्हा रिपीट करतो, 1990मध्ये जेव्हा इराणने कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेत प्रदेशावर ताबा मिळवला, याचे पडसाद जागतिक राजकारणावर पाहायला मिळाले, त्याचे पडसाद उमटले आणि संयुक्त राष्ट्राने या प्रकरणी दखल घेतली आणि इराकने जी कारवाई केली त्याच्या कारवाईविरोधात अमेरिकेने पुढाकार घेऊन इराकपासून कुवेतची सुटका केली आणि तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता आणि या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर, लिसन मी केअरफुली, न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली आणि अमेरिकेच्याच या कृतीला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळाला आणि जागतिक व्यवस्थेमध्ये एकध्रुवीयतेचा उदय झाला असं आपण म्हणू शकतो. या प्रकरणामध्ये अमेरिकन सॉफ्ट पॉवरची ताकद असेल किंवा उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय याचाही आपला अभ्यास या प्रकरणात आपण केलेला आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवरील या हल्ल्याचं विवेचनसुद्धा आपण या पहिल्या प्रकरणात केलेलं आहे. आणि त्याच कालखंडामध्ये म्हणजे काही कालांतराने अमेरिकेत जो हल्ला केला, दहशतवादी हल्ला, त्याच हल्ल्याशी साधर्म्य असलेले हल्ले जगभरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतात. म्हणजे 2002मध्ये इंडोनेशिया बाली बेटावर दहशतवादी हल्ला असेल किंवा माद्रिदमध्ये 2004चा हल्ला असेल किंवा 2005चा लंडन शहरामधील हल्ला असेल किंवा भारतातील 2008मध्ये मुंबई येथे घडून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याचाही आपण थोडक्यात आढावा या प्रकरणात आपण घेतलेला आहे. त्यानंतर जागतिक राजकारणामध्ये अनेक देश हे पुढे आले. बहुध्रुवीयतेनंतर अनेक प्रादेशिक संघटनांचा उदय आपल्याला शीतयुद्धोत्तर कालखंडानंतर म्हणजे 1991 नंतरच्या कालखंडात पाहायला मिळतो. त्याच दृष्टीने त्यात पहिल्यात महत्त्वाची संघटना म्हणजे युरोपियन संघ. युरोपियन युनियनची स्थापना 1992 मास्त्रिट करारात जेव्हा अंमलात आली, म्हणजे 1992मध्ये मास्त्रिट करार जेव्हा अंमलात आणला त्यानंतर युरोपातील जे प्रमुख देश आहेत त्या देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियनची स्थापना केली आणि 1 जानेवारी 1999 सालापासून जगातील चलनाच्या बाजारात म्हणजे युरोचा समावेश झाला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सार्क संघटना आहे, म्हणजे दक्षिण आशियातले जे प्रमुख देश आहेत म्हणजे भारत असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका, मालदीव आणि 2007मध्ये अफगाणिस्तानचा समावेश 8वा सदस्य म्हणून केलेला आपल्याला दिसून होतो. म्हणजे 1985मध्येच सार्क संघटनेची स्थापना झाली. त्यानंतरची जी दुसरी आणि महत्त्वपूर्ण संघटना आहे ती म्हणजे G20. युरोपियन युनियन आणि इतर 19 देश यांचे जे बँकेचे म्हणजे गव्हर्नर आहेत त्यांची 1999मध्ये G20 नावाने जी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ स्थापन केलं. म्हणजे थोडक्यात आर्थिक दृष्टीने सुद्धा एक महत्त्वपूर्ण संघटना आहे असं आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर जे काही उदयोन्मुख महासत्ता आहेत
उदाहरणार्थ ब्राझील असेल, रशिया असेल, भारत आणि चीन या उदयोन्मुख देशाच्या पुढाकाराने ब्रिक्स संघटनेची स्थापना झाली. त्यात 2010चा समावेश अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिकेचा झालेला आहे. त्यानंतर शांघाय सहकारी संघटना असेल, SEO या संघटनांचाही अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, दुसरं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण. प्रामुख्याने 1991 नंतर जगात आमूलाग्र बदल झाले, म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणात करायचा आहे. म्हणजे 1951च्या कालखंडात पूर्व युरोपातून ज्या काही क्रांतिकारी बदल झालेत, किंवा 1991मध्ये इराणने कुवेतवर आक्रमणाचा प्रश्न असेल, यासारख्या समस्याचा यानंतरचा कालखंड असेल, किंवा सोव्हिएत युनियनचं विघटन असेल, आणि मग खऱ्या अर्थाने 1990च्या दशकात सुरुवात झाली, एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला, तो म्हणजेच जागतिकीकरण. 1991 नंतरच्या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणालीविषयक आमूलाग्र असा बदल झाला, आणि त्या बदलांचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणात, म्हणजे दुसऱ्या प्रकरणात करायचा आहे. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाशी वेगवेगळ्या घटकाशी संबंधित आपल्याला अभ्यास आपण या प्रकरणात आपण केला आहे. आर्थिक घटक असेल तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. प्रामुख्याने गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आणि प्रत्येक उद्योगाला भांडवलाची अत्यंत आवश्यकता असते, आणि एखाद्या उद्योगाला वाढ आणि विकासासाठी परकीय भांडवल किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून तो उद्योग मोठ्या प्रमाणावर विकास करू शकतो. आणि केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून सुद्धा गुंतवणूक होत असते. म्हणजे टाटासारख्या आपण नुकतेच काही वर्षापूर्वी टाटाने जाग्वार जो ब्रँड आहे तो खरेदी केला. समोर चित्रात आपले टाटा उद्योग समूहाचे जे प्रमुख होते रतन टाटा, आणि समोर एक जाग्वार कंपनीचे एक कार आपल्याला समोर दिसून येतं. थोडक्यात भारतामधले जे काही प्रमुख मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्याच्यात टाटा आहे, रिलायन्स आहे, यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विस्तार केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही केला आपल्याला पाहायला मिळतो, आणि तो केवळ जागतिकीकरणाच्या माध्यमातून किंवा जागतिकीकरण ह्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच तो विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इतर परदेशी कंपन्यासुद्धा आपल्या भारतात गुंतवणूक करता आहेत. तुम्हाला मॅकडोनाल्ड हे नाव सगळ्यांना सुपरिचित आहे. ती अमेरिकन कंपनी, आणि त्यांचे भारतात अनेक शहरांमध्ये त्यांनी व्यवसाय थाटलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1900 नंतरच्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचितच होती. म्हणजे 1991 नंतरच्या आधीचा जर आपण काळ पाहिला तर त्या काळात अशा आमूलाग्र बदल जगभरामध्ये आपल्याला क्वचितच पाहायला मिळाला होता. आणि या प्रकरणात आपण अनेक क्षेत्रामध्ये, आर्थिक असेल, राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने फरक जाणवला तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ राजकीय क्षेत्राचा आपण विचार केला तर लोकशाहीचे महत्त्व, किंवा राज्याचं स्थान किंवा बिगर राजकीय घटक असेल, किंवा मानवी हक्क असेल, ह्या अनेक मुद्द्यांचा उहापोह आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे. अजून काही मुद्द्यांचं विवेचन करताना किंवा आपण अनेक मुद्दे समजून घेताना हे लक्षात घेतं की भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात काही नियमांचे पालन करावे लागते. म्हणजे पाकिस्तानबरोबर केलेला सिंधू नदीचा पाणी वाटपाच्या करारामुळे, किंवा बांगलादेशासोबत आपल्याला फराक्का पाणी वाटप करार झालेला आहे, या नियमांचं पालनसुद्धा भारताला करावं लागतं आहे. आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीनपीस सारख्या ज्या काही NGOज आहेत, म्हणजे ज्या काही मानवी समस्यांबाबत ज्या काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्या संदर्भात काम करणाऱ्या संघटनांनीसुद्धा जम्मू काश्मीर असेल किंवा भारतात मानवी हक्काच्या भूमिकेबाबत सुद्धा टीका
या संघटनांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा जैतापूर असेल, कुडणकुलम असेल, या इथे जे आण्विक प्रकल्प होऊ घातले आहेत. म्हणजे जैतापूर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे आणि त्या गावात प्रामुख्याने एक अणुप्रकल्प प्रस्थापित आहे आणि त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. म्हणजे त्या परवानग्याच्या मिळून काही राजकीय पक्ष असतील किंवा एन जी ओ असतील, त्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आपल्याला पाहायला मिळतो. किंवा 1900 म्हणजे चर्नोबलसारख्या जी दुर्घटना आहे, म्हणजे युरोपात चर्नोबलमध्ये दुर्घटना जी घडली त्याच्यात रेडिएशनमुळे हजारो लोकांचा जीव त्यात गमावा लागला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक जे उद्योग आहेत त्या उद्योगांना विरोधसुद्धा होताना आपल्याला लक्षात येतो आणि त्याचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणात केलेला आहे. शीतयुद्धाच्या काळात विचारप्रणालीमध्ये काय बदल झाला किंवा राष्ट्राचे वर्गीकरण एका साम्यवादी, समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात होते. म्हणजे सोव्हिएत रशिया, चीन, पूर्व युरोप ही राष्ट्र साम्यवादी, तर उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप ही राष्ट्र भांडवलशाही होते. विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा जरी घनिष्ठ संबंध असला तरी विचारप्रणाली हा राजकीय घटक आहे आणि प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीत आखली जात होती. उदाहरणार्थ पूर्व युरोपामध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती, तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. मात्र पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तिथे त्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य होते. त्या काळात भारतही समाजवादी राष्ट्र म्हणून ओळखले जात होते आणि म्हणून येथील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हटले जात होते. म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था होती ती समाजवादी होती. म्हणजे काही उद्योग क्षेत्र, काही उद्योगांमध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन दिले जात होते आणि काही उद्योग हे शासनाच्या माध्यमातून चालत होते आणि या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था संबोधले जात होते. परंतु जागतिकीकरणाच्या युगात एक प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या अर्थव्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. म्हणजे आपण दुसऱ्या प्रकरणात अजून म्हणजे विचारप्रणालीमध्ये कसा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून विचारप्रणालीत कसा बदल होत गेला त्याचाही आपण अभ्यास या प्रकरणात केलेला आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर तंत्रज्ञानामध्ये 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. म्हणजे मोबाईल असेल, टेलिफोन असेल, फॅक्स, इंटरनेटच्या सुविधा असेल इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात प्रचंड क्रांतिकारी बदल घडून आलेला आपल्याला लक्षात येतो. पूर्वी फक्त आपण न्यूज चॅनलचा जर विचार केला तर पूर्वी फक्त दूरदर्शन हे सरकारी न्यूज चॅनल होतं. परंतु आता आपण जे जगभरातले अनेक चॅनल्स आपण हे घरबसल्या पाहू शकतो आणि हा केवळ जागतिकीकरणाच्या माध्यमातून घडून आलेल्या तंत्रज्ञानाचा विकास आहे किंवा बदल आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा टेलिफोनची क्रांती असेल, मोबाईल क्रांती असेल, प्रचंड प्रमाणात मोबाईलच्या माध्यमातून बदल आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे. आज इंटरनेटची जी क्रांती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. म्हणजे पूर्वी अमेरिकेतला व्यक्ती आज आपण इथे बसून अमेरिकेत आपला नातेवाईक असेल किंवा उद्योग समूहाच्या संदर्भातल्या बैठका असेल आपण ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते पाहू शकतो. किंवा सर्च इंजिन असेल, गुगल असेल किंवा बिंग असेल यासारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कोट्यावधी म्हणजे माहितीचं महाजाळ हे आपल्याला म्हणजे 1900 नंतरच्या याचाही अभ्यास आपण या प्रकरणात केलेला आहे. किंवा काही सामाजिक माध्यमं असतील, समाज माध्यम असतील किंवा इंटरनेट किंवा फेसबुक असेल, ट्विटर, काईट, व्हॉट्सअप यासारख्या सोशल नेटवर्किंगसुद्धा उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा केवळ जागतिकीकरणाचा परिणाम हा आपण असं म्हणू शकतो. परंतु
विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणातला शेवटचा जो भाग आहे आपण सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाचा जर आपण विचार केला तर जागतिकीकरणाचा परिणाम केवळ राजकीय, आर्थिक या दृष्टिकोनातूनच झाला तर आहे, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. म्हणजेच काय की या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चात्य विचारांचा फार मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे किंवा नाताळाचा मोठ्या प्रमाणावर बर्गर असेल, पिझ्झा असेल, हे सारखे पाश्चिमात्य खाद्यपदार्थ असेल, ह्यासुद्धा गोष्टीचा परिणाम म्हणजे म्हणजे जागतिकीकरणाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळत असतो. किंवा समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद असेल, भौतिकवाद असेल, जागतिक संस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत मोठा बदल झालेला आहे. त्यात व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे, सहज लहान मुलंसुद्धा बोलतात, पप्पा मला प्रायव्हसी पाहिजे, किंवा माझी खाजगी बाब आहे, अशा स्वरूपाचे उद्गार लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत ऐकतो. तसेच क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्तीसुद्धा ही वाढलेली आहे. आणि जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात आणि त्या दोन्ही बाजूंचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणात केलेला आहे. मित्रांनो, आपलं तिसरं जे प्रकरण होतं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. पहिल्या प्रकरणात प्रामुख्याने आपण 1991 नंतरच्या जग त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. दुसऱ्या प्रकरणामध्ये जागतिकीकरणाचा अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण मानवतावादी प्रश्नांचा अभ्यास केला. दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण पर्यावरण आणि शाश्वता या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. पर्यावरण म्हणजे नेमके काय असतं, आपल्या पर्यावरणाच्या संदर्भात कोणकोणत्या समस्या भेडसावल्या, कारण जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालं. औद्योगिकीकरण झाल्यानंतर जंगलतोड असेल किंवा मग नागरिकांचं शहरी भागात स्थलांतर असेल आणि मग शहरी भागात स्थलांतर झाल्यानंतर झोपडपट्टीच्या सारख्या समस्या उद्भवल्या. मग कोणकोणत्या प्रश्नांच्या संदर्भात उद्भवलेत त्याचा आपण अभ्यास, म्हणजे पर्यावरणाशी निगडीत कोणकोणत्या समस्या उभ्या राहिल्यात त्याचा आपण अभ्यास या मुद्द्यांच्या आधारे केला. परंतु पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक वातावरण बनते. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच पर्यावरणाच्या संदर्भात एक मोठी समस्या उद्भवेल या संदर्भात चर्चा केली गेली. त्यानंतर 1992 मध्ये रिओ दे जानेरो अर्थ समिटमध्ये प्रामुख्याने या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचे तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002 मध्ये जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटमध्ये एकत्र आले आणि राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. त्यानंतर पर्यावरणाशी संदर्भात निगडीत कोणकोणत्या समस्या आहेत त्याचा उल्लेख आपण या प्रकरणात अभ्यासला किंवा त्याचा अभ्यास केला. म्हणजे हवामान बदल असेल, प्रदूषण असेल, जंगलतोड असेल. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणाशी मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो, त्याचा आपण अभ्यास केला. किंवा पाण्याची कमतरता असेल, लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, त्यामुळे पाण्याची कमतरता कशी भासली, पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न कसा उभा राहिला त्याचाही आपण अभ्यास या प्रकरणात केला.
त्यानंतर जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न कसा उभा राहतो याचाही आपण अभ्यास या प्रकरणात केला. त्यानंतरचा पुढचा मुद्दा गरिबी आणि विकास. गरिबी आणि म्हणजे काय, गरिबीच्या विकासाशी संबंध काय आहे याचंही खोल विश्लेषण आपण या प्रकरणामध्ये केलेलं आहे. त्यानंतर भारतातील गरिबी आणि विकास. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याचे जोडले आणि मग भारताच्या विकास प्रक्रियेमधले जे 3 प्रमुख पैलू आहेत त्याचा आपण अभ्यास केला. पहिला आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा आहे आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरतेच्या संदर्भात आपण विश्लेषण करायला गेलं तर भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर दिला. आत्ताच मागच्या काही दिवसापासून भारत आणि चीन यांचे संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले गेले आहेत आणि म्हणून भारताच्या विद्यमान पंतप्रधानांनी भारताला आत्मनिर्भर होण्याचा मंत्र दिला. म्हणजेच काय की आयात धोरणाला पर्यायी धोरण स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी भारतीयांना केलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा शेवटचा पैलू आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत विकसित करणे. त्याच्यामध्ये आपण ज्या पंचवार्षिक योजना आहेत, नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशनने निर्मितीने ज्या पंचवार्षिक योजना कोणकोणत्या होत्या, त्याच्यात प्रत्येक पंचवार्षिक योजनेवर कोणत्या विशिष्ट मुद्द्यावर भर दिला होता याचाही अभ्यास या तिसऱ्या प्रकरणात केलेला आहे. यानंतर गरिबी आणि स्त्रियांची परिस्थिती या संदर्भात आपण सविस्तरपणे विश्लेषण आपण या प्रकरणात केलेलं आहे. प्रामुख्याने भारतातील महिलांची स्थिती कशी आहे, भारताच्या महिलांच्या स्थितीचं सविस्तर विश्लेषण आपण तिसऱ्या प्रकरणातल्या या मुद्द्याकडे केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक असमानता, तस्करी आणि शोषण, साक्षरतेचे प्रमाण म्हणजेच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिले गेले आपल्याला लक्षात येते. आणि मग उदाहरणार्थ एकाच ठिकाणी नोकरी स्त्री आणि पुरुष असतील तर त्यांच्यामध्ये खाजगी स्तरावर किंवा त्यांच्यात वेतनात फरक असतो आपल्याला दिसून येतो किंवा ज्या समुदायावर म्हणजे जास्तीत जास्त शोषणाचा बळी कोणता घटक पडतो तो म्हणजे स्त्रिया आणि लहान बालके. आणि म्हणून स्त्रियांचे तस्करी आणि शोषण या संदर्भातही आपण थोडंसं विश्लेषण केलं. त्यानंतर 2011च्या जनगणनेमध्ये स्त्री आणि पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणात कशा पद्धतीने तफावत आहे यावरूनही भारतातील महिलांची स्थिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व. मित्रांनो, भारताच्या राजकारणामध्ये स्त्रियांचा टक्का हा फार कमी आहे आणि म्हणून त्या दृष्टीने महिलांचं सबलीकरणामध्ये जर निर्णय प्रक्रियेमध्ये महिला असतील तर साहजिक आहे महिलांच्या सबलीकरणाच्या प्रक्रियेमध्ये थोड्याफार प्रमाणात गती येईल. आणि म्हणून त्यासाठी पंचवार्षिक ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा स्त्रियांना 50% आरक्षण दिलं गेलं आहे, जेणेकरून अधिकाधिक स्त्रिया या सक्रिय राजकारणातून येतील आणि सक्रिय राजकारणातून आल्यानंतर स्त्रियांची स्थिती ही सुधारेल आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला मोठ्या प्रमाणात हातभार लागेल. याही मुद्द्याचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.